ठाणे शहराचा सांस्कृतिक केंद्रबिंदू असलेल्या राम गणेश गडकरी रंगायतांच्या नूतनीकरणाचं काम पूर्ण झाल्यानं त्याचं लोकार्पण राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते 15 ऑगस्ट स्वतंत्रता दिवसानिमित्त करण्यात आलं। यावेळेला खासदार नरेश म्हस्के तसंच रंगकर्मी सुहास जोशी, मंगेश देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत हा उद्घाटन सोहळा पार पडला। त्यानिमित्तानं लोकसंगीतावर आधारित युवा कलाकारांचा फोकलोक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। यावेळेला मुकुंद मराठे यांनी गायलेल्या नांदीनं कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली। ठाणे शहराच्या मध्यवर्ती भागात राम गणेश गडकरी रंगायत नाट्यगृह आहे। 1978 मध्ये या नाट्यगृहाची उभारणी करण्यात आली। 1998 मध्ये प्रथम मोठ्या प्रमाणावर दुरुस्ती करण्यात आली होती। त्यानंतर आता 26 वर्षांनी नूतनीकरण करण्यात आले। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री असताना राम गणेश गडकरी रंगायतन या वास्तूच्या नूतनीकरणासाठी राज्य शासनाकडून 31 कोटी रुपये उपलब्ध करून दिले। या निधीतून ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या मार्गदर्शनाखाली रंगायतांच्या जुन्या झालेल्या वास्तूला बळकटी देऊन सर्व यंत्रणांचं नूतनीकरण करण्यात आले। ऑक्टोबर 2024 मध्ये नूतनीकरणाचं काम सुरू करण्यात आलं होतं। हे काम सुरू करताना आणि कामाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर रंगभूमीवर कार्यरत असलेले कलाकार, दिग्दर्शक, निर्माते यांच्याशी पालिकेनं सविस्तर चर्चा आणि प्रत्यक्ष पाहणीही केली होती। त्यानुसार गडकरी रंगायतांचं संपूर्ण रूप पालटून टाकण्यात आलं। लोकार्पण सोहळ्यासाठी गडकरी रंगायतन आणि त्यासमोरील पूर्ण रस्ता दोन्ही बाजूने सजवण्यात आले होते। या उद्घाटन कार्यक्रमात ज्येष्ठ शास्त्रीय गायक मुकुंद मराठे यांच्यासह संपदा माने, तन्वी गोरे, शरण्य शेणॉय, धवल भागवत, श्रीकर कुलकर्णी, प्रतीक फणसे हे युवा कलाकार नांदीचं सादरीकरण त्यांनी केलं। त्यांना केदार भागवत आणि आदित्य पानवलकर या कलाकारांनी साथ दिली। तर राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर नावाजलेले ठाण्यातील मान्यवर कलाकारांनी फ्युजन हा कलाविष्कार सादर केला। त्यात पंडित विवेक सोनार, पंडित मुकुंद राजदेव, मोहन पेंडसे, किरण वेहेले, अभिषेक प्रभू आणि सचिन नाखवा हे कलाकार सहभागी झाले होते।